त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय स्वप्नमिलाताई गोरे, सचिन आबाळे सर, माधुरी गोरे मॅडम, गुरुवर्य विद्यावत्सल सर, भानुदास डोंगरे, किशोर परदेशी, पुराणे गुरुजी, व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं ही संस्था उभी राहिली, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे आणि माननीय रामचंद्र गोरे, आज या ठिकाणी जो मातृपितृपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थानं आज 14 फेब्रुवारी म्हटल्यावरती वेगळ्या पद्धतीने बाहेर प्रत्येक ठिकाणी 14 फेब्रुवारी साजरी केली जाते, परंतु आपल्या या ठिकाणी एक वेगळा पायंडा संस्थेने जवळजवळ 7 वर्ष हा उपक्रम सुरू करून या ठिकाणी सुरू केलेला आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण म्हटलं, संस्था म्हटलं की फक्त इमारत, त्यामध्ये असणारं ग्राउंड, त्या इमारतीमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये किती सुखसुविधा आहे यावरती ती संस्था अवलंबून नसते. त्या संस्थेमध्ये असणारा शिक्षक, त्या संस्थेमध्ये काम करणारे सर्व संस्थाचालक ते कशा पद्धतीने काम करतात आणि कशा पद्धतीने आपल्या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं जर गाभा म्हटलं तर या शाळेला लागलेला सर्व गुरुवर्य वर्ग, खऱ्या अर्थानं त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. कारण की मुलांवरती जर संस्कार घडवायचे असतील, शिक्षण प्रत्येक ठिकाणी दिलं जातं. अनेक चाकण परिसरामध्ये अनेक शिक्षण संस्था झालेल्या आहेत, परंतु खऱ्या अर्थानं शिक्षणाबरोबर संस्कार आणि अध्यात्म, कारण की आत्ताच बरेच 2-3 वर्ष झालं आपण ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ पारायण या ठिकाणी घेतो. असे अनेक उपक्रम संस्था वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी घेते. हे उपक्रम मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीने रुजवण्याचं काम जर कोण करत असेल तर आपला सर्व शिक्षक वर्ग आहे. आणि तो शिक्षक वर्ग ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने आपली जर प्रगती पाहिली, संस्थेची पटसंख्या पाहिली, तर आत्तापर्यंत जेवढ्या संस्था सुरू आहेत त्याच्यापेक्षाही आपण 4 पावलं पुढं गेलेला आहात, त्यामध्ये शंका नाही. मी संस्थेचं खऱ्या अर्थाने आभार मानतो. आभार यासाठी मानतो की चाकण परिसराची गरज ओळखून चाकणमध्ये आजूबाजूला सर्व शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. अनेक संस्था व्यवसाय या दृष्टिकोनातून संस्था स्थापन झालेल्या आहेत, परंतु आपली संस्था